नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय परीक्षेचा अभ्यास करत आहोत। त्यातला आपला व्याकरणचा भाग चालू आहे। त्यातला पहिला नाम हा भाग पाहिलेला आहे आपण। आता सर्वनाम म्हणजे काय हा पॉईंट पाहायचा आहे। सर्वनाम म्हणजे आता सर्वांनाच माहिती आहे सर्वनाम म्हणजे काय। नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। याच्यामध्ये दोन उतारे दिलेले आहेत, ते आपल्याला वाचायचे आहेत। बघा, पुढील दोन उतारे वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। पहिला आहे, एक नंबर दिले बघा, सुनील चांगला मुलगा आहे। सुनील इयत्ता 5वीत आहे, म्हणजे सुनील जे नाम आहे त्याला प्रत्येक ठिकाणी काय केले त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। सुनील दररोज शाळेत जातो। सुनील नियमित अभ्यास करतो। शरद हा सुनीलचा मित्र आहे। सुनील या नावाला काय केले सगळीकडे अधोरेखित केलेले, अंडरलाईन केलेलं आहे बघा प्रत्येक वाक्यामध्ये। सुनील व शरद दोघे मिळून खेळतात। एकदा सुनील सुनीलच्या आईबरोबर मंडईत गेला। सुनीलने भाजी खरेदी केली। तर याच्यामध्ये काय झालंय, सगळीकडे सुनील नावाचा मुलगा आहे, त्याचं नाव प्रत्येक वेळेस घेतलेलं आहे। पण आपण रोज काय करतो, असं प्रत्येकाचं नाव प्रत्येक वाक्यामध्ये घेण्याची आपल्याला गरज नसते। त्याच्यामुळे आपण सुनीलऐवजी आपण काय घेऊ शकलो असतो, तो इयत्ता 5वीत आहे, तो दररोज शाळेत जातो असं आपण घेतलं असतं। पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी नाम घेऊन दाखवलेलं आहे। नंबर 2, सुनील चांगला मुलगा आहे, तो इयत्ता 5वीत आहे, तो दररोज शाळेत जातो, तो नियमित अभ्यास करतो। शरद हा त्याचा मित्र आहे, तो व शरद दोघे मिळून खेळतात। एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडईत गेला, त्याने भाजी खरेदी केली। ह्याच्यामध्ये त्याने तसं करून दाखवले बघा, सर्वनाम घेऊन दाखवले। पहिल्या वेळेस फक्त एक वेळेस नाव घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला नाम जे आहे ते लिहिण्याची गरज नाही, त्याच्याऐवजी आपल्याला सर्वनाम लिहायचं। म्हणजे त्याच्यासाठी आपण काय वापरू शकतो, स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी ते पाहायचं। आणि जर पुल्लिंगी आहे तर मग सुनीलला काय येणार, तो, त्याच्यानंतर त्याने, त्याच्या, हे त्याचे सर्वनाम झाले। वरील दोन्ही उतार्यात काय फरक आहे। पहिल्या उतार्यात सुनील हे नाम वारंवार आले आहे व दुसऱ्या उतार्यात सुनीलऐवजी तो, त्याचा, त्याच्या, त्याने हे शब्द आले आहेत। म्हणजे दुसऱ्या उतार्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी सर्वनामाचा उपयोग केलेला आहे। अशा प्रकारे नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। तर सर्वनाम म्हणजे काय, तर नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। म्हणून तो, त्याचा, त्याची, त्याने ही सर्वनामे आहेत। मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः ही सर्व मुख्य सर्वनाम आहेत। म्हणजे सगळे काय आहेत, सर्वनाम आहेत। ते तुम्ही पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा। हे जे आहेत सगळे सर्वनाम प्रत्येक वेळेस आपल्याला सांगायचे की कोणतं सर्वनाम आहे, कोणत्या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम आहे, आपल्याला ओळखायला देतात। तेव्हा हे तुम्ही जर पाठ केलेले असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल किंवा समजून जाईल। पाठ करायची पण गरज नाही, तुम्ही जर लक्षात ठेवलं तर। वाक्यात गरजेनुसार त्यांची निरनिराळी रूपे वापरली जातात। सर्वनामांची विविध रूपे अभ्यासा व लक्षात ठेवा। मी केव्हा येईल, मला, माझी, माझ्यात, माझ्याशी, म्हणजे मी या नामाची काय होऊ शकतं, हे विविध रूपे आहेत। ठीक आहे, मला, माझी, माझ्यात, माझ्याशी, माझ्याबद्दल हे सगळं। त्याच्यानंतर आम्ही, आम्हाला, आमच्याशी, आमची, आमच्यात, हे सगळं आम्ही या शब्दाशी संबंधित आहेत, म्हणजे त्याची विविध रूपे आहेत। त्याच्यानंतर तू, तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्यात। 4 नंबर आहे तुम्ही याची विविध रूपे आहेत, कोणती आहेत बघा सर्वनामाची, तुम्हाला, तुमच्याशी, तुमची, तुमच्यात। 5 नंबरचा आहे तो, तुला, त्याने, त्याला, त्याच्याशी, त्याची, त्याच्यात। तो जर असेल वाक्यामध्ये त्याचे आपल्याला अजून त्याच्याबद्दल भरपूर माहिती सांगायची आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे तुला, त्याने तुला असं सांगितलं आहे, त्याला तुझ्याशी बोलायचं आहे, त्याच्याशी तू काय बोलत होतास, म्हणजे असं आपण तो त्याच्याऐवजी त्याच्यानुसार त्या सर्वनामाची विविध रूपं वापरू शकतो। नंतर 6 नंबर आहे तिला, तिने, तिच्याशी, तिची, तिच्यात। 7 नंबर ते, त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी, त्यांची, त्यांच्यात। 8 नंबर आहे हा, ह्याला, ह्याने, ह्याच्याशी, याची, याच्यात।
म्हणजे हे सर्वनाम आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. ह्याला अभ्यासामध्ये चांगले काय म्हणतात, अभ्यासात खूप आवड आहे, याने आज चांगला पेपर सोडवला. म्हणजे या सर्वनामाची विविध रूपे आहेत. ही नंबर 9 ही त्याचं ह्या सर्वनामाची विविध रूपे हिला, हिने, हिच्याशी, हिची, हिच्या. 10 नंबरचा आहे बघा हे, ह्यांना, ह्यांनी, यांच्याशी, यांची, ह्यांच्यात. 11 नंबर जो, ज्याला, ज्याने, ज्याच्याशी, ज्याची, ज्याच्यात. ही याची वेगवेगळी रूपं आहेत. नंतर 13 नंबरचं आहे जे, ज्यांना, ज्यांनी, ज्यांच्याशी, ज्यांची, ज्यांच्यात. 14 आहे कोण. आता कोण पण काय झालं आहे, सर्वनाम. म्हणजे आपण कोणाबद्दल प्रश्न विचारायलो की कोण आहे तो. ठीक आहे, कोण म्हणजे कोणी, कोणास, कोणाला, कोणाशी, कोणाची, कोणाच्यात. ठीक आहे. तर पुढे आहे 15चं काय बघा, काय. मध्ये काय असू शकतो, कचला, कशाने, कशाला, कशाचे, कशात. आपण, आपणाला, आपणास, आपणाशी, आपणात. 17 दिले बघा स्वतः, स्वतःने, स्वतःस, स्वतःला, स्वतःची, स्वतःत. म्हणजे हे सगळे सर्वनामांची विविध रूपे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे वाक्यामध्ये विचारल्यात आपल्याला ओळखता आले पाहिजे की सर्वनाम म्हणजे काय आणि ते कोणतं आहे. ओके, वाक्यामध्ये ज्या अंडरलाईन करून सांगायचं किंवा आपल्याला विचारलं जातं की याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे ओळखा. याच्यामध्ये ऑप्शन दिले जातात 3-4, याच्यामधलं आपल्याला ओळखायचं असतं.